नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 चलाती समीकरणे या पाठातील 9 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न बोर्ड परीक्षेत हमखास विचारले जातात. रिकाम्या जागा भरा यासाठी. यामध्ये एक प्रश्नासाठी MCQ या पाठातील विचारली जाते. तुम्हास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला 1 मार्क खात्रीशीर मिळेल. यामध्ये 3 प्रकार आहेत व 9 प्रश्न आहेत. आतापर्यंत बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. जर तुम्ही हे नीट पाहिले, लक्ष दिले तर या एका व्हिडिओमध्ये तुम्हास 1 मार्क हमखास मिळून जाईल. यातील पहिला प्रश्न डिटर्मिनंटमध्ये 1, 2, 3, 4 असं याने चेकाची कोटी विचारलेली आहे. कोटी लिहा. तर या ठिकाणी कितीचा डिटर्मिनंट आहे तर 2चा आहे. त्यामुळे उत्तर या ठिकाणी 2 येईल. असं 2/2 असेल. ह्या साईडला आणि असे उभं आडवं जर 2-2 असेल तर ह्याची कोटी 2 आहे असे म्हणून समजा असेल. हे मार्च 2025ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर हा 2 नंबरचा प्रश्न जुलै 2024साठी विचारलेला आहे. तर एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 असेल आणि dy बरोबर -63 असेल व d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती? असा प्रश्न विचारला आहे. तर आपण काय करू शकतो? तर x ची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे की dx/d बरोबर. या ठिकाणी dx ची आपल्याला किंमत दिलेली आहे आणि d ची पण दिलेली आहे. तर या ठिकाणी dx ची किंमत लिहून घ्यायची 49 आणि या ठिकाणी d ची किंमत 7 लिहून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्हाला 7 पाडा येते. 7 एके 7 आणि 7 7 49. आपलं उत्तर आलं 7. अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 हा मार्च 2024ला विचारलेला आहे. x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती? तर या ठिकाणी हे इक्वेशन दिलेलं आहे. काय x + 2y = 4. तर या ठिकाणी y ची किंमत आपणास त्यांनी दिलेली आहे, ही y = 1. ही y = 1 जी किंमत आहे, हे या ठिकाणी पुट करायची. x + 2 × 1 = 4. म्हणजे 2 × 1 = 4. तर x अधिक 2 × 1 2 = 4. मग या ठिकाणी आधी 2 आहे. बरोबर चिन्ह पिरियड घेतल्यानंतर काय होतं? वजा होतं. 4 - 2 x बरोबर 4 मधून 2 गेले, उत्तर आलं 2. आपलं काय आलं? मग या ठिकाणी उत्तर काय येणार? 3 नंबरचं च्या प्रश्नाचं उत्तर येईल 2. अशा प्रकारे सोडवायचं. या ठिकाणी चौथा प्रश्न हा जुलै 2023 साठी विचारलेला आहे. या ठिकाणी ह्यांनी चेक दिलेला आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? चेक 3, 2, 4, 5 तर यांची किंमत काढायची. तर किंमत काढण्यासाठी काय येणार? या ठिकाणी ह्यांचा तिरकस गुणाकार करा. 3 आणि 5 यांचा गुणाकार करा. 3 × 5 वजा 2 × 4 या ठिकाणी ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि दोन्हीच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं. 3 5 15 वजा 4 2 8. मग 15 मधून 8 गेले तर उत्तर येईल 7. मग आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. अशा प्रकारचं सोडवायचं. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे. मार्च 2023ला विचारलेला 5वा प्रश्न 4x 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? तर या ठिकाणी आपण मगाशी 3 नंबरचा प्रश्न पाहिला त्या प्रकारचा प्रश्न आहे. 5वा प्रश्न ते या ठिकाणी आपण मांडून घ्यायचा आणि त्यानंतर त्या इक्वेशनमध्ये जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये x ची किंमत पुटअप करायची. म्हणजे मांडायची. 4 गुणिले x ची किंमत 1 आहे तर 1 अधिक 5y बरोबर 19. 4 एके 4 अधिक 5 गुणिले y बरोबर 19. तर या ठिकाणी 4 इथं अधिक आहे पिरियड गेल्यानंतर बरोबर चिन्हाचे पिरियड गेल्यानंतर त्याचं चिन्ह चेंज होतं. 5y ला 5y आहे असं मानून घ्यायचं. वजा 4 5y बरोबर 19 मधून 4 गेले तर 15 येईल आणि या ठिकाणी 5y इथं 5 वायला 5 काय करते गुणते, पुढे जाऊन काय करेल भागेल. y बरोबर काय येईल 15 भागिले 5 म्हणजे 5 किंवा 5 त्रिक 15. म्हणजे y ची किंमत किती आली या ठिकाणी 3 आलेली. मग आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी म्हणजे उत्तर काय येईल 3 या ठिकाणी येईल. त्यानंतर 6वा प्रश्न आहे. या ठिकाणी काय ह्यांनी चेक दिलेला आहे. डिटर्मिनंट याची किंमत काढायची. आपण या ठिकाणी वरती पाहिलेला आहे. या ठिकाणी चौथा प्रश्न जुलै 2023ला विचारलेला होता. तो त्या प्रकारचा प्रश्न जुलै 2022ला सेम त्याच पॅटर्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी मांडून घेतला तर या ठिकाणी काय करायचं तिरकस गुणाकार करून घ्यायचं सेम ह्या दोन्हीचा आणि ह्या दोन्हीचा. पहिल्यांदा ह्या दोन्हीचा 5 आणि वजा 4 5 आणि 5 गुणिले वजा 4 आणि वजा 3 गुणिले वजा 7 या ठिकाणी दोन्हीच्यामध्ये 2 कंसाच्यामध्ये वजा चिन्ह द्यायचं. 5 चौक 20 आणि वजा अधिक यांचा गुणाकार काय येतो वजा येतो आणि या ठिकाणी वजाला वजा आहे लिहायचं आणि कंसामध्ये 7 त्रिक 21 आणि आधी वजा यांचा गुणाकार वजा. तर या ठिकाणी वजा 20ला वजा 20 आहेच लिहायचं. या ठिकाणी वजा आहे कंसाच्या आत वजा आहे. वजा वजा यांचा गुणाकार काय येतो अधिक येतो आणि 21. मग 21 मधून 20 गेले तर किती येते 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक असल्यामुळे या ठिकाणी 1 असं उत्तर द्यायचं. तर या ठिकाणी हे उत्तर काय येईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी उत्तर 1 येईल. आता या ठिकाणी तुम्ही मार्च 2022चा प्रश्न 7वा प्रश्न x व y चले असलेला एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 dy बरोबर वजा 63 व d बरोबर 7 तर y ची किंमत किती? अशाच प्रकारचा या ठिकाणी जुलै 2024 रोजी विचारला होता. पण या ठिकाणी काय x ची किंमत विचारली होती. तर या ठिकाणी किती मार्च 22साठी y ची किंमत विचारली आहे. तर आपण सेम त्याच प्रकारे सोडवायचं. तुम्हाला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे की y बरोबर करण्यासाठी काय dy/d बरोबर काय ना dy ची किंमत या ठिकाणी किती दिली वजा 63 भागिले d ची किंमत 7 आहे. 7 9 63 आणि इथं वजा अधिक यांचा भागाकार काय येणार वजा येणार. ऑप्शन क्रमांक डी काय येणार वजा 9. त्यानंतर या ठिकाणी निश्चित दिलेला आहे 2 3 4 5 सेम यांची किंमत काढण्यासाठी विचारले. यांचा तर 5 आणि 4 यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 5 वजा 4 गुणिले 3 या ठिकाणी 5 2 10
वजा 4×12 तर बरोबर किती 10 वजा 12 गेले तर काय किती येणार -2 मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. अशा प्रकारची निश्चय एकाची किंमत काढता येते. त्यानंतर जुलै 2025 रोजी अशाच प्रकारचा निश्चय एकाचा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी 5, 3, वजा 7, वजा 4 हा प्रश्नसुद्धा रिपीट झालेला आहे. हा प्रश्न तुम्ही वरती पाहू शकता की या ठिकाणी जुलै 22साठी विचारलेला सेम तोच प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा जुलै 25साठी जुलै 22 आणि जुलै 25 या ठिकाणी 3 वर्षानंतर विचारला आहे चौथ्या वर्षी. या ठिकाणी सेम काय येणार या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की किंमत 1 आहे, निश्चयकाची किंमत या ठिकाणी 1 आहे. ऑप्शन क्रमांक डी सेम ऑप्शन आहे असं बनलेलं आहे. यावरून तुम्ही समजू शकता की तुम्ही अभ्यास कसा करायचा. तर हा जर आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.